हाय फ्रेंड्स, किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे अख्खा मसूर आणि कोल्हापूर, इस्लामपूर आणि सांगली इथे ही फेमस डिश आहे आणि ही कशी बनवायची ते बघणार आहोत आपण आणि याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघणार आहोत। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी मसूर घेतलं होतं, अख्खा मसूर घेतले आणि याला 3 ते 4 पाणी स्वच्छ धुवून घेतलं आणि रात्रभर भिजत ठेवलं होतं। लसूणाच्या पाकळ्या घेतलेत मी 14 ते 15, चवीपुरतं मीठ घेतले, 1.5 चम्मच धनिया पावडर घेतले, 1 चम्मच जिरे घेतले, 1 चम्मच मिरची पावडर घेतले आणि 1 चम्मच काळा मसाला घेतले आणि कोथिंबीर घेतले आणि तडक्यासाठी लसूण घेतलेत 5 ते 6 पाकळ्या ठेचून, अर्धा चम्मच जिरे घेतले आणि कोथिंबीर घेतले आणि अर्धा चम्मच मिरची पावडर घेतले। इथे मी 3 मीडियम साइजचे कांदे कापून घेतले होते आणि आता कढई ठेवली आणि याच्यामध्ये मी 3 पडी तेल टाकले। तेल गरम झालंय माझं, तर याच्यामध्ये आपण फोडणीला टाकणार आहे जिरं। जिरं चांगलं तडतडलं की बारीक कापलेला कांदा टाकायचं। जेवढी तुम्ही अख्खा मसूर घेतले ना तेवढंच कांदे पण घ्या, सम प्रमाणात घ्या, जेवढं मसूर तेवढं कांदे। आता कांद्याला चांगलं परतून घेणार आहे सोनेरी रंग येईपर्यंत। तर बघा आता कांद्याचा कलर चेंज झाला आहे, चांगलं परतून झालंय आपला कांदा। आता इथे मी हळद टाकली पाव चम्मच, 1 चम्मच मिरची पावडर टाकले, कमी जास्त करू शकतात तुमच्यानुसार, आणि 1.5 चम्मच धनिया पावडर टाकली आणि 1 चम्मच काळा मसाला टाकले। याच्याने चव अजून छान येते, किंवा याच्याऐवजी तुम्ही काळा मसाल्याच्या ऐवजी तुम्ही ते गरम मसाला जरी वापरला ना तरी चालेल। आणि ते मी लसूणाच्या पाकळ्या घेतलेत मी 15 ते 16 ठेचून टाकले। लसूण टाकल्यावर आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकलं आणि आता मसूर टाकून घेते। जर तुम्हाला वेळ नसला ना तर तुम्ही 3 ते 4 तास जरी भिजत ठेवलं ना तरी चालेल, पण मी पूर्ण रात्रभर भिजत ठेवलं होतं। आणि इथे मी मसूर टाकल्यावर 2 ते 3 मिनिटं झाकून शिजवून घेतलं आणि आता याच्यामध्ये पाणी टाकते। पाणी मी गरम घेतलंय, कोमट पाणी घेतलंय, थंड पाणी अजिबात टाकू नका। मी इथे कोमट पाणी घेतलंय आणि 1.5 ग्लास मी इथे पाणी टाकले। आणि तुम्हाला वाटत असेल की खूपच पातळ झालंय, पण जसं जसं हे मसूर शिजतं ना तसं तसं आपली ग्रेव्ही घट्ट होते। तर बघा तर मसूर मी इथे 15 ते 20 मिनिटं शिजत ठेवलं होतं मध्यम आचेवर आणि आपले मसूर शिजून तयार झालंय। आता आपण तडकाची तयारी करूया। इथे मी 1 पडी तेल टाकलंय आणि जिरं आणि लसूणाच्या पाकळ्या ठेचून ठेवल्या होत्या 5 ते 6 ते टाकलं आणि अर्धा चम्मच मिरची पावडर टाकलं आणि बारीक कापलेला कोथिंबीर टाकलं आणि याचं चांगलं मस्त तडका दिलं आणि याच्या अख्खा मसूरवर आता टाकायचे। आणि बघा आता आपली धाबा स्टाईल अख्खा मसूरची डिश तयार झालेली आहे आणि चव तर 1 नंबर झाली होती, भन्नाट झाली होती। काय सांगू तुम्हाला, 1 नंबर टेस्ट झाली होती। नक्की तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की अख्खा मसूरची रेसिपी कशी झाली होती। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात अगोदर माझी रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल। कारण माझ्या चॅनलवर मी रोज नवनवीन रेसिपी अपलोड करत असते। तर चला आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला, तोपर्यंत बाय।